विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. द्वितीय सत्रामध्ये आपण प्रकरण 6वं लोकसंख्या या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. लोकसंख्या या प्रकरणातील आपला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकसंख्या हे एक संसाधन आहे. लोकसंख्या हे एक महत्त्वाचं संसाधन आहे, कारण कोणत्याही देशासाठी लोकसंख्या ही महत्त्वाची आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकावर अवलंबून असतो. एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा मंद गतीने होतो. याउलट एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता ही उच्च दर्जाची असेल, तर अशा देशाचा आर्थिक, सामाजिक विकास जलद गतीने होतो. म्हणून लोकसंख्या हे एक महत्त्वाचं संसाधन आहे, असं आपल्याला सांगता येईल. भारतातील लोकसंख्या याची आपण माहिती घेऊ. भारताची लोकसंख्या 2011 साली जी जनगणना झाली, या जनगणनेनुसार 121 कोटी इतकी होती. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताने 2.41% भूक्षेत्र व्यापलेलं आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी भारतात लोकसंख्येची सरासरी घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये या ठिकाणी आहे. भारतातील लोकसंख्येचं वितरण. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील आकृती क्रमांक 6.1 मध्ये जो अ भाग आहे, या भागामध्ये आपल्याला लोकसंख्येचं वितरण जे आहे ते दाखवलेलं आहे. या नकाशामध्ये आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की भारताच्या उत्तरेकडच्या भागामध्ये लोकसंख्येचं वितरण दाट आहे. मग आता हा नकाशा कुठल्या प्रकारचा आहे? 9वीला शिकलेलो आहोत की हा प्रकार आहे टिंब पद्धतीचा नकाशा. यामध्ये टिंबाच्या साहाय्याने भारतातील लोकसंख्येचं वितरण हे दाखविलेलं आहे. प्रमाण दिलेत आपल्याला. 1 टिंब बरोबर 2 लाख व्यक्ती. भारताच्या उत्तरेकडे गंगा नदीचा मैदानी प्रदेश जो आहे, इथे आपल्याला लोकसंख्येचं वितरण दाट दिसून येतं. दक्षिण भारतामध्ये केरळ आणि तामिळनाडू राज्यामध्ये देखील लोकसंख्येचं वितरण जे आहे ते अतिशय दाट असलेलं आपल्याला दिसून येतं. भारतातील लोकसंख्येचं हे वितरण अतिशय असमान आहे. मग अशा लोकसंख्येचं वितरण भारतात असमान असण्याचं कारण काय? तर भारताची प्राकृतिक रचना, भारताचे हवामान आणि भारतातील लोकांची जीवन जगण्याची सुलभता जी आहे, या घटकांचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होताना आपल्याला दिसतो. भारतात सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात अनेक शतकांपासून मानवी वस्ती स्थापित झालेली आपल्याला आढळून येते. अशा भागामध्ये शेती व उद्योगधंदे यामुळे लोकसंख्येचं केंद्रीकरण अशा ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. भारतात ज्या भागात लोकसंख्येचं केंद्रीकरण झालं आहे, अशा भागांमध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या व्यतिरिक्त
भारतातली जी 4 महानगरं आहेत, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई या 4 महानगरांमध्ये याच्या व्यतिरिक्त पुणे, बेंगळुरू या शहरांमध्ये लोकसंख्येचं वितरण हे अतिशय दाट आहे. याउलट भारतातील पर्वतीय प्रदेशांमध्ये, डोंगराळ प्रदेशांमध्ये आणि शुष्क वाळवंटी प्रदेश जो आहेत, अशा भागात, घनदाट वनक्षेत्राच्या भागात येथे ज्या सुविधांचा अभाव आढळतो, त्यामुळे लोकसंख्येचं वितरण इथे कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. उत्तरेकडचा हा पर्वतीय भाग, पूर्वांचलच्या भागात घनदाट वनक्षेत्र आणि इथे राजस्थानचा हा वाळवंटी भाग, कच्छचं रण या भागामध्ये लोकसंख्येचं वितरण जे आहे ते आपल्याला विरळ असलेलं दिसून येतं. भारतातील लोकसंख्या जी आहे, या लोकसंख्येची घनता किंवा लोकसंख्येची घनता म्हणजे नेमकं काय ते आपण थोडक्यात समजून घेऊ. 25% अभ्यासक्रम जो कमी केलेला आहे, त्यामध्ये प्रत्यक्ष हा तक्ता कमी आहे. मात्र आपल्याला लोकसंख्येची घनता समजून घेण्यासाठी आपण तो अभ्यासणार आहोत. इथे दाखवलंय बघा, हे एक चिन्ह बरोबर 80 व्यक्ती. एका चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये किती व्यक्ती या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि एक व्यक्ती बरोबर 80 व्यक्ती असं हे प्रमाण इथे दाखवलंय अ आणि आ या घटकांमध्ये. इथे दोघीकडच्या ठिकाणी हे चिन्ह जर आपण मोजले तर ते बरोबर या ठिकाणी 80 व्यक्ती असं जर आपण काढलं तर आपल्याला लक्षात येईल की आ या घटकामध्ये किंवा आ या चौरसामध्ये एकाच 1 किलोमीटर चौरस क्षेत्रफळामध्ये या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आहे. म्हणजे एका चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये राहणाऱ्या लोकांचं प्रमाण म्हणजे लोकसंख्येची घनता. भारतातील लोकसंख्येची घनता दर्शवणारा इथे आपल्याला नकाशा दिसतो आहे. आकृती क्रमांक 6.1 मध्ये आ भाग इथे भारतातील लोकसंख्येची घनता दाखवलेली आहे. यावर आधारित आपल्याला पाठ्यपुस्तकात काही प्रश्न दिलेले आहेत, त्याचा आपण अभ्यास करूया. पहिला प्रश्न दिला आहे, लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेले प्रदेश कोणते? इथे सूची दाखवली आहे. डार्क रंगापासून तर फिक्कट रंगापर्यंत 500 पेक्षा डार्क रंग 500 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता एका चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये भारतात आहे. असं क्षेत्र कोणकोणतं आहे? पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू राज्य या भागामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता जास्त आहेत. म्हणजे 500 पेक्षा जास्त व्यक्ती एका चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये राहतात. नकाशा भरण्यासाठी आपल्याला हा भाग या ठिकाणी करायचा आहे. भारताच्या नकाशा आराखड्यामध्ये जास्त लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश आणि कमी लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश आपण भरून घ्यायचा आहे. आता कमी लोकसंख्येची कमी घनता असलेला त्यासाठी दुसरा प्रश्न आपल्याला दिलाय बघा. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश कोणते? तर बघा इथे 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता आपल्याला कुठे कुठे दिसते? जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मिझोरम या भागामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ती अत्यंत कमी असलेली दिसून येते. अशा भारताची ही जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येची घनता आणि वितरण याचा आपल्याला आकृती क्रमांक 6.1 मध्ये आपण अभ्यास केलेला आहे. याचा पुढील भाग जो आहे तो आपण या ठिकाणी पुढच्या भागात बघूया.